अजून एक मोठी बातमी येते। गेल्या 1.5 तासांपासून गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे। गिरीश महाजन आणि छगन भुजबळ या दोघांमध्येच बंद दाराआड खलबत सुरू आहे। नाशिकच्या जागेवरून या बैठकीमध्ये चर्चा होते आहे। भाजपने नाशिकच्या जागेसाठी सेना राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकची जागा कुणाला, सेना की राष्ट्रवादी, अशी चर्चा सुरू झाली आहे। काय सांगायचं? अरे मी रोज असतो इकडे, हे आपल्याला सगळ्यापासून कंटिन्यू आहे। बरं मला सांग, कोण पाहिजे तुम्हाला? मी पाहिजे का? हे पाहिजे आता तुम्ही घ्या त्यांचा नंबर। हे जे आहे त्यांचा सर्वत्र संचार असतो, त्याच्यामुळे यांना अगोदर घ्या, मग मला घ्या। मुक्त संचार साहेब, जवळपास 1.25 तास चर्चा झाली बंद दाराआड तुमच्यामध्ये। काय नक्की नाशिकच्या जागेचा अरे नाही रे, मुंबईची मॅच आज आहे, काय काय होऊ शकतं, हार्दिक पांड्या वगैरे बस खेळेल का वगैरे, अशी सगळी चर्चा चालली होती। भुजबळ साहेब सिक्सर मारणार का? भुजबळ साहेब सिक्सर मारणार? अरे सिक्सर हे जे आहेत ना, हे मेन कोच म्हणतात ना येतले। नाही असं आहे की आता उद्या आता रजा आहे, परवा 2 तारीख, 3 तारखेला शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा। आणि विशेषतः म्हणजे उरलेले जे आहेत महाराष्ट्रातले, मला असं वाटतं की सगळ्यांचाच उद्या फॉर्म भरायचा 3 तारखे, म्हणजे आपल्या धुळ्यापासून तर मुंबईपर्यंत शेवटच्या टप्प्यातली आपली निवडणूक आहे। त्याच्यामुळे एकतर जे आहे 2 तारखेला सकाळी 9 वाजता जे आहे मोठी रॅली काढायचं ठरलेलं आहे। भारतीताई पवार सकाळी होत्या, त्याबरोबर आमची चर्चा झाली, मी सांगितलं त्याप्रमाणे कामाला आपण लागलो। आता फक्त जो नाशिकचा उमेदवार जो आहे, जो काही जाहीर करायचा आहे काय, तो आम्ही सांगितलं ना किंवा जाहीर करून टाका तुम्ही काय, आम्ही सगळे जे आहेत एकत्रितरित्या काम करणार आहोत। आणि कुठे असं तुम्हाला म्हणजे असं लांब राहण्याचा काही प्रश्न येणार, आम्ही संपूर्णपणे जे आहे शेवटी जे आहे लक्ष आहे आपलं की मोदी साहेबांना या देशाचं प्रधानमंत्री आपला परत करावंच लागेल। कारण देशातली तर परिस्थिती पाहावेच, परंतु आंतरराष्ट्रीय परिस्थितीसुद्धा पाहिली, त्या देशामध्ये सुरू असलेल्या लढाया, वॉर, अमुक अशा वेळेस कणखर नेतृत्वाची आवश्यकता आहे। आणि ते कणखर नेतृत्व आपल्याला सुदैवानं मोदी साहेबांच्या रूपाने दिसत आहे। त्याच्यामुळे बाकीच्या काही गोष्टी किती काही असल्या तरीसुद्धा आपल्या नाशिक जिल्ह्यातून आपल्याला हे 2-3 जे खासदार, हे 2 आणि पुढचा अर्धा धुळेचा येतं, तिथे आपल्याला भरपूर असं मताधिक्य जे आपल्याला द्यायला पाहिजे। आणि मोदी साहेबांसाठी बाकी काय बघायचं काही कारण नाही। शेवटी काय आहे की इथून जे खासदार जातात त्या खासदारांचं मुख्य काम जे आहे, सरकार कुणाचं येणार हा विचार लक्षात ठेवला पाहिजे। विकास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेच, आणि देशाचा विकास करण्यामध्ये सुद्धा मोदी साहेबांनी जे काही काम केलं ते तुम्ही सतत ऐकतात प्रत्येक गोष्टीत, म्हणजे ग्रामीण प्रश्न असतील, शहराचे प्रश्न असतील, सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये। त्याच्यामुळे त्याची काही उजळणी करण्यात मला कारण वाटत नाही। तर त्यासाठी ही सगळी काही आमची जी आहे प्रयत्न सगळे चालू आहेत, आणि त्या दृष्टीने आम्ही चर्चा केली, कुठे कुठे कमी आहे, काय आहे, काय करायला पाहिजे, अशी साध्यंत चर्चा जी आहे आम्ही ह्या नाशिक जिल्ह्यात 2-3 हजार, मग त्या अनुषंगाने राज्यामध्ये सुद्धा कुठे कुठे काय चाललेलं आहे त्याची चर्चा झाली। आता बाकीचं यांना विचारा। उमेदवारावर थोडीशी चर्चा झाली। उमेदवारी घोषित करायला जो वेळ लागलेला आहे, पुढच्या दिवसांमध्ये कव्हर करण्यासाठी नेमका काय प्लॅन असणार आहे? तेच त्यांना सांगितलं की बाबा आता फक्त उद्याचा दिवस तो बंद आहे, आणि परवा शेवटचा समजा ना 3 तारखेपर्यंत थांबायचं। त्याच्यामुळे आता जे काय करायचं ताबडतोब करायला पाहिजे, तर आज रात्रीतून कदाचित ते होईल, तर बघा आता काय सांगतील ते। उमेदवारी घोषित करण्यासाठी जो वेळ लागलेला आहे, तो येणाऱ्या दिवसात कव्हर करण्यासाठी काय प्लॅन असणार आहे का? निश्चित त्या संदर्भातच माननीय भुजबळ साहेबांनी आम्ही चर्चा करत होतो। भुजबळ साहेब नाशिक जिल्ह्यातला एक जो
जुने नेते आहेत, महाराष्ट्रातले आणि या सरकारमधले मोठे नेते आहेत आणि म्हणून त्यांच्याशी चर्चा करावी. तिकीट मला वाटतं उद्या जाहीर झालं पाहिजे. उद्या दुपारपर्यंत सकाळपर्यंतच मला वाटतं तिकीट जाहीर होईल. आता त्या संदर्भामध्ये तिन्ही नेते वरती आहेत, ते त्या ठिकाणी निर्णय करतील. पण उशीर जरी झाला असला तरी आम्ही ठरवलेलं की या दोन्ही जागा, जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं, तिन्ही जागा, मग धुळे मालेगाव पण त्यात अर्धा भाग येतो, त्या तिन्ही जागा या महायुतीच्या ज्या ठिकाणी निवडून येतील, मोठ्या मताधिक्याने मला त्यांना निवडून आणायचं आहे आणि मोदींचे हात शेवटी बळकट करायचे आहे. हे खरं आहे. भुजबळ साहेबांनी सांगितलं की देशामध्ये नेता कोण आहे, कणखर नेत्याची गरज आहे. आता